नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत आपल्या मानसशास्त्र विषयामधील एकूण असे 100 प्रश्न, ज्या 100 प्रश्नांच्या आधारे तुम्ही अगदी सहज तुमची TETची जी एक्झाम आहे ती तुम्ही या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करू शकता. आता या ठिकाणी आपण बघू शकतो पहिला प्रश्न जो आहे, एकूण 100 प्रश्न आहेत बरं का, त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू बघा, कारण सगळे एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यांनी संभाव्य अतिसंभाव्य जे मानसशास्त्राचे बालमानसशास्त्राशी रिलेट करणारे जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी सांगितले गेलेले आहे. त्यामुळे हे 100 प्रश्न खूप IMP आहे. जरी तुम्ही कुठले लेक्चर्स केले असतील किंवा कुठले नोट्स वापरत असाल तर नक्की तुम्ही पडताळून बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहे, बऱ्याच अंशी या ठिकाणी तुम्हाला समाधानकारक एक सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. 100 प्रश्नांचा एक संभाव्य सूची या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे. त्या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी आपण बघू शकतो की कुठला आहे, सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेत आलेला आहे, म्हणजे कोणत्या भाषेतून आलेला आहे. तर या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे लॅटिन, ग्रीक, फ्रेंच की जर्मन. आता याचं करेक्ट उत्तर जे आहे ते ग्रीक असं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आपण बघू शकतो दुसरा प्रश्न आहे, आधुनिक मानसशास्त्राचे जनक असं कोणाला म्हटलं जातं. पहिला ऑप्शन आहे विल्यम जेम्स, सेकंड आहे सिगमंड फ्राईड, आहे विल्यम वुंट आणि JB वॉटसन. तर याचं करेक्ट उत्तर असं आहे, तर विल्यम वुंट हे याचं काय असणार आहे, करेक्ट उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय आहे. कारण विल्यम वुंट यांनी 1879 मध्ये, ठीक आहे, 1879 मध्ये जर्मनीत लिप्झिग येथे जगातील पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा स्थापन केली, म्हणून त्यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हटले जाते बरं का. कारण प्रश्न काळजीपूर्वक वाचा, आधुनिक मानसशास्त्राचे जनक असं विचारलेलं आहे, लक्षात आलं. त्याच्यानंतर आहे आपला तिसरा प्रश्न. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्ही बघू शकता, मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र ही व्याख्या कुणी दिलेली आहे. आता याचे जे ऑप्शन आहेत, मॅकडुगल आहे, JB वॉटसन आहे, स्किनर आहे किंवा कोहलर आहे. आता याच्यातलं अचूक उत्तर जे आहे ते आहे JB वॉटसन. आता JB वॉटसन का आहेत, तर कारण या JB वॉटसन यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीला वॉटसन यांनी वर्तनवाद जो काही आहे तो वर्तनवाद या JB वॉटसन यांनी मांडलेला होता. त्यामुळं त्यांच्या मते जे दिसते आणि ज्याचे मापन करता येते तेच काय आहे, वर्तन आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, मानसशास्त्रामध्ये या ठिकाणी वर्तनाचे शास्त्र आहे मानसशास्त्र, हे फक्त वॉटसन यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे याचं अचूक जे काही उत्तर आहे ते JB वॉटसन असं आहे. त्यानंतर आपण बोलूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. यामध्ये तुम्ही बघू शकता, अध्ययनाचे प्रयत्न प्रमाद म्हणजे ट्रायल अँड एरर ही उपपत्ती कोणी मांडली. पॅव्लॉव, कोहलर, एडवर्ड थॉर्नडाईक किंवा स्किनर. आता याचं जे अचूक उत्तर आहे, प्रश्न काळजीपूर्वक वाचा, प्रयत्न प्रमाद. आता प्रयत्न प्रमाद ही जी उपपत्ती आहे ती एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे बरं का. आता यांचं जे होतं ते भुकेलेल्या मांजराच्या पिंजरातील प्रयोगाद्वारे त्यांनी हे सिद्धसुद्धा केलेलं होतं. त्यामुळे प्राणी चुका करत करत शिकतो याच्यासाठी त्यांनी मांजर जे काही कॅट हे त्यांनी त्या ठिकाणी काय होतं, वापरलं गेलेलं होतं. त्यामुळं अध्ययनामध्ये प्रयत्न प्रमाद ही उपपत्ती एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. मग हे लक्षात घ्या की या ठिकाणी पर्याय क्रमांक क आहे. त्याच्यानंतर पुढचा पर्याय आहे, थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे कोणते 3 मुख्य नियम सांगितलेले आहेत. पहिला नियम आहे बघा, सराव, परिणाम, सिद्धता. दुसरा आहे अनुकरण, सराव आणि खेळ. तिसरा आहे बुद्धी, सराव, अनुभव. चौथा आहे वाचन, लेखन आणि सराव. आणि याचं जे उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार आहे, सराव, परिणाम आणि सिद्धता. अगदी बरोबर आहे, कारण सराव, परिणाम आणि सिद्धता जर असेल तर आणि तरच तुम्ही काय करू शकता,
या ठिकाणी सराव म्हणजे वारंवार केल्यामुळे शिकणं हे काय होतं, दृढ होतं. आणि परिणाम काय होतो, जर शिकण्याचा आनंद मिळाला तर ते लवकर लक्षात राहतं. आणि सिद्धता म्हणजे शिकण्यासाठी मानसिक तयारी असणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे, याचं जे करेक्ट उत्तर आहे ते सराव, परिणाम आणि सिद्धता. कारण या तिन्ही गोष्टी क्रमानच आहेत बघा. सराव केल्यामुळं परिणाम होतो आणि त्या परिणामामुळं सिद्धता जी काही आहे ती उत्पन्न होते. म्हणजे शिकण्यासाठी आपली काय असते, मानसिक तयारी हळूहळू व्हायला लागते. त्याच्यामुळे जितका सराव तेवढं कॅप्चर होतं. कॅप्चरचा परिणाम जो काही आहे तो सिद्धतेमध्ये होतो. म्हणून थॉर्नडाईकने हे 3 मुख्य नियम या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर आहे 6वा प्रश्न. आता या 6व्यामध्ये तुम्ही बघू शकता की अभिजात अभिसंधान ची आहे, स्किनरची आहे का पॅव्लोवची आहे, पियाजे यांनी सांगितलेले आहे का बांदुरा यांची आहे. आता यामध्ये बघा अभिजात अभिसंधान. अभिजात अभिसंधान म्हटलं की लगेच आपल्याला कोण आठवला पाहिजे, आपले पॅव्लोव सर आठवले पाहिजेत. कारण यांनी काय केलं होतं, हे रशियन शास्त्रज्ञ आहेत आणि यांनी कुत्र्यावरती प्रयोग केला होता बघा. त्यांनी घंटा वाजवणे आणि म्हणजे कृत्रिम उद्दीपक त्यांनी तयार केलं आणि त्याच्यानंतर लाळ गाळणं हे नैसर्गिक प्रतिसाद त्याच्यातून तयार झाला आणि या दोघांचा त्यांनी संबंध जोडून या ठिकाणी अभिजात अभिसंधान हे B.Ed आणि D.Ed दोघांना सुद्धा याच्याबद्दल आहे बरं का. त्यामुळे अभिजात अभिसंधान हा कुत्र्यावरती केलेला प्रयोग आणि हे पॅव्लोव यांनी तयार केलेलं ही जी उत्पत्ती आहे, उपपत्ती, ती पॅव्लोव यांची आहे, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, चला तर मग आता आपण पुढचा प्रश्न घेऊयात की साधक अभिसंधान मध्ये कोणावरती प्रयोग करण्यात आलेला आहे. साधक अभिसंधान कुत्रा, मांजर, उंदीर, कबूतर, कामं, चिंपांजी. आता मुळात हे लक्षात घ्या की साधक अभिसंधान जे आहे ते कोणाचं आहे, ती स्किनर यांची आहे. बघा या ठिकाणी स्किनर यांची उपपत्ती आहे. मग स्किनर म्हणजे साधक अभिसंधान हे लक्षात येतं. मग आता त्यांनी कोणावरती केले, कुत्र्यावर, मांजरावर, चिंपांजीवर की उंदीर, कबूतरवर. अगदी बरोबर. याचं करेक्ट जे उत्तर आहे ते आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की उंदीर आणि कबूतर. कारण स्किनर बॉक्स जो काही आहे की नाही, त्यांनी जो प्रयोग केला त्याला स्किनर बॉक्स असं म्हटलं जातं. स्किनर त्यात उंदराला विशिष्ट कृती केल्यानंतर अन्नाची गोळी, प्रबलीकरण म्हणजे बक्षीस म्हणून मिळेल असं नियोजन त्यात केलेलं होतं, आठवतंय का बघा. आणि म्हणून साधक अभिसंधान म्हणजे या ठिकाणी साधक कोण होते, तर उंदीर आणि कबूतर आहेत. त्याच्यामुळे त्यांनी कोणाला या ठिकाणी साधक म्हणून वापरलेलं गेलेलं आहे, तर उंदीर आणि कबूतर हे याचं काय आहे, करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात, प्रश्न क्रमांक 8. यामध्ये बघूयात मर्मदृष्टीमूलक इन्साइटफुल लर्निंग अध्ययनाचे जनक कोण. याचे जे काही पर्याय आहेत, मॅक्स वर्दायमर, कोहलर, कोफ्का किंवा वरील सगळेजण. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, ह्याचं जे करेक्ट उत्तर आहे ते वरील सगळे येणार आहे. कारण ह्या सगळे हे जे कोण सगळे आहेत की नाही, कोण कोण वर्दायमर असतील किंवा कोहलर असेल किंवा कोफ्का असेल, हे सगळे मूळचे कुठल्या विचारांचे होते हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. तर हे समष्टीवादी विचारवंत होते हे सगळे, लक्षात आलं का. आणि प्रामुख्याने त्यातल्या त्यात तर जे कोहलर होते की नाही आपले, ते कोहलर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. तर सुलतान नावाचा जो चिंपांजी होता त्याच्यावरती त्यांनी प्रयोग केला. समस्या सोडवताना अचानक त्यांना जी युक्ती सुचली ती म्हणजे मर्मदृष्टी होत, लक्षात आलं. त्याच्यामुळं या ठिकाणी या तिघांचाही याच्यामध्ये समावेश होतो. म्हणून वरील 3 जण हे जे कोण आहेत, वर्दायमर असतील, त्याच्यानंतर कोहलर असतील किंवा कोफ्का असतील, हे 3ही या ठिकाणी काय आहेत, करेक्ट आहे. आता त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बुद्ध्यांक काढायचं सूत्र नेमकं कोणतं आहे. MA/CA मल्टीप्लाय 100, CA/MA मल्टीप्लाय 100 और MA+CA मल्टीप्लाय बाय 100 और MA-CA मल्टीप्लाय बाय 100. आता यातलं जे करेक्ट उत्तर आहे ते कोणतं असणार आहे बरं, तर या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर आहे MA/CA. एक मिनटं, MA/CA मल्टीप्लाय बाय 100. तर हे याचं जे काही सूत्र आहे म्हणजे MA याचा अर्थ काय, मेंटल एज. याचा अर्थ काय, मेंटल एज आहे. आणि CA याचा अर्थ काय येणार आहे, CA याचा अर्थ काय आहे,
क्रॉनॉलॉजिकल एज म्हणजे शारीरिक वय जे काही आहे ते, मानसिक वय आणि शारीरिक वय असतं, हो की नाही. आणि हे सूत्र आता कुणी मांडलं हे सुद्धा फार गमतीशीर आहे बघा. हे म्हणजे आज सुद्धा प्रश्नाची या ठिकाणी छान तुमची तयारी होणार आहे. हे जे सूत्र आहे ते सूत्र स्टर्न यांनी म्हणजे विल्यम स्टर्न यांनी हे सूत्र जे काय आहे ते काढलेलं आहे. जे आज आपण मोजतो की विद्यार्थ्यांचा IQ काय असला पाहिजे हे सांगणारं जे काही सूत्र आहे ते कोणी मांडलेलं आहे, विल्यम स्टर्न यांनी मांडलं. आणि त्याचं जे सूत्र आहे ते MA/CA × 100 असं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बुद्धिमत्तेचा एक घटक म्हणजे युनिफॅक्टर हा सिद्धांत कोणी मांडला. जे ऑप्शन आहेत ते आहे एक तर स्पियरमन, आल्फ्रेड बिने, थर्स्टन किंवा गिलफोर्ड. आता याचं जे करेक्ट उत्तर आहे ते याचं उत्तर आहे अल्फ्रेड बिने असं याचं उत्तर आहे. कारण बिने यांच्या मते बुद्धिमत्ता हा एक अखंड घटक आहे जो सर्व मानसिक कार्यामध्ये वापरला जातो. लक्षात घ्या, तो एक घटक ज्याला युनिफॅक्टर असं म्हटलं जातं हे मत बिने यांनी तयार केलेलं आहे. लक्षात घ्या, बुद्धी बिने असं सुद्धा तुम्ही काय करू शकता या ठिकाणी ट्रिकनी लक्षात ठेवू शकता. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कुमारावस्था हा कालखंड वयात म्हणजे कोणत्या वयाचा असतो? 6 ते 12, 12 ते 18, 19, 18 ते 25 का मग 0 ते 6? 12 ते 18, 19 हा जो काही कालखंड आहे तो कुमार अवस्थेचा कालखंड आहे. याच अवस्थेला वावटळीचा, संघर्षाचा म्हणजे स्ट्रॉम अँड स्ट्रेस असं स्टॅनले हॉल यांनी म्हटलेलं आहे. बघा, हे जे काही आहे ह्या वयावरनं लक्षात येतं बघा. कुमारावस्था कधी चालू होते? 12 ते 18, हो की नाही. आणि हॉल, वादळ म्हटलं की हॉल आलं पाहिजे, कारण हॉल या शास्त्रज्ञांनी हे सांगितलेलं होतं की वावटळात किंवा वादळामधला दिवा म्हणजे ही अवस्था कुमार अवस्था आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतरचा पुढचा आहे अनुवंशाचा म्हणजे हेरिडिटीचा नियम कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? चार्ल्स डार्विन, ग्रेगर मेंडल, लॅमार्क का मग गॅल्टन? यापैकी कुणी मांडला? तर मेंडेल यांनी अनुवांशिकतेचा जो काही सिद्धांत आहे तो यांनी मांडला. कारण यांनी वाटाण्याच्या झाडावरील प्रयोगातून अनुवंशिकतेचा जो गुणधर्म आहे हे कसे संक्रमित होतात हे सांगितले बरं का. पुढचा जो प्रश्न आहे बुद्धिमापन चाचणी प्रथम कोठे तयार झाली? आता आपण याच्या आधी काय बघितलेलं होतं की बुद्ध्यांक ज्याला आपण म्हणतो की नाही म्हणजे बुद्ध्यांक काढायचं हे कोणी सांगितलेलं होतं? तर स्टर्न यांनी सांगितलेलं होतं, की नाही. मग आता ते नेमकं यांनी कुठं शोधून काढलं? तर याची पहिली जी चाचणी आहे ती कुठं झाली? अमेरिका, जर्मन, फ्रान्स की मग भारत? याची जी पहिली चाचणी आहे ती फ्रान्समध्ये झालेली होती. कारण बिने आणि थिओडर सायमन यांनी फ्रान्समध्ये पहिली बुद्धिमापन चाचणी घेतली. ती कधी घेतली बरं? 1905 साली. म्हणजे इथं 3 प्रश्न तुमचे कव्हर होतात. एक म्हणजे बुद्धिमापन चाचणी प्रथम कोठे झाली, कधी झाली? तर 1905 साली. कोणी घेतली? तर बिने आणि थिओडर सायमन यांनी घेतली. त्यामुळे पुढचा आहे बालक हा शैक्षणिक प्रक्रियेचा केंद्रबिंदू असावा असं कोणी सांगितलं? आता या ठिकाणी ऑप्शन चुकीचे आहेत. याचं पहिलं ऑप्शन जे आहे ते गांधीजी असं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे ते रुसो आहे. तिसरा जो ऑप्शन आहे तो टागोर असा आहे म्हणजे रवींद्रनाथ टागोर. आणि चौथा जो ऑप्शन आहे तो ॲरिस्टॉटल आहे. ठीक आहे. आता यापैकी कोणी मांडला? बालक हा शैक्षणिक प्रक्रियेचा केंद्रबिंदू. होय, कारण शैक्षणिक प्रक्रियेमध्ये बालक जर नसतील तर या ठिकाणी ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे? रुसो असं आहे. रुसो यांनी ही संकल्पना मांडली की मुलं म्हणजे विद्यार्थी म्हणजे बालक हे काय आहेत? शैक्षणिक प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहेत. त्यांनी आपल्या एमिली या ग्रंथातून बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे. गार्टन ही जी संकल्पना आहे किंवा या पद्धतीचे जनक कोण आहेत? मारिया मॉन्टेसरी आहे, त्याच्यानंतर फेडरिक फ्रोबेले आहे का मग
पेस्टॉलॉजी आहे का हार्बर्ट आहे? तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे फ्रोबेल. पर्याय क्रमांक ब जे आहे त्यांनी ही संकल्पना मांडली, कारण त्यांच्या मते शाळा म्हणजे बागेसारखी असावी आणि शिक्षक म्हणजे त्या बागेचा माळी असावा. म्हणजे शाळा म्हणजे काय? बाग. शिक्षक म्हणजे कोण? माळी. ही संकल्पना कुणी मांडली? तर आमच्या फ्रोबेल या शास्त्रज्ञानं मांडली आणि त्यांनीच किंडरगार्टन ही संकल्पना काय आणलेली आहे? अस्तित्वात आणलेली आहे. लक्षात ठेवा, कधी कधी असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की शाळा ही बागेसारखी असावी, शिक्षक हा माळी असावा. हे वाक्य किंवा असे विचार कोणत्या शास्त्रज्ञाचे किंवा कोणत्या विचारवंताचे होते? तर त्या ठिकाणी फ्रेडरिक फ्रोबेल हे आन्सर आपल्याला अपेक्षित आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, व्यक्तिमत्वाचे अंतर्मुख आणि बहिर्मुख असं वर्गीकरण कुणी केलं? त्याच्यामध्ये आहे क्रेशमर एक आहे, कार्ल युंग आहे, एडलर आहे का मग शेल्डन आहे? तर या ठिकाणी बघा, व्यक्तिमत्व हे 2 भागात विभागलेलं असतं. एक म्हणजे अंतर्मुख आणि बहिर्मुख. मग यातलं करेक्ट उत्तर जे आहे ते कार्ल युंग असं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर या कार्ल युंग यांनी स्वतःच्या विचारामध्ये रमणारा तो अंतर्मुख आणि समाजामध्ये मिसळणारा तो बहिर्मुख असं यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, म्हणून आपण म्हणतो की नाही, अंतर्मुख आहे म्हणजे तो स्वतःच्याच विश्वात असतो आणि जो बहिर्मुख आहे ज्याला सोशल असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे जे विचार आहेत ते म्हणजे कार्ल युंग यांचे आहेत. त्याच्यानंतरचा पुढा आहे तो म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, स्मृती म्हणजे मेमरी, याचे म्हणजे मेमरीचे महत्त्वाचे 3 घटक कुठले? बघा, आपली जी मेमरी असते याचे 3 घटक कुठले? पहिला आहे वाचन, मनन, चिंतन. ब मध्ये आहे ग्रहण, साठवण आणि आठवण. क मध्ये आहे पाहणे, ऐकणे, बोलणे. आणि ड आहे यापैकी नाही. म्हणजे मेमरीचे 3 घटक कुठले कुठले आहेत? तर यामध्ये तुम्ही बघू शकता की पर्याय क्रमांक ब, ग्रहण. पहिला आपण ग्रहण करतोय. साठवण, मग ते ग्रहण कुठल्याही पद्धतीचं असतं बरं का. मग ते पाहण्यातून असू दे, वाचनातून असू दे, हे लक्षात घ्या बरं का. ग्रहण म्हणजे जे कॅप्चर तुम्ही करता ते या दोन्ही माध्यमातून, म्हणजे वाचन असेल, पाहणं असेल, या दोन्हीमधून तुम्ही करता म्हणजे ते ग्रहण झालं. आता ते जे ग्रहण केलेलं आहे ते तुम्ही काय करता? साठवता. आणि साठवल्यानंतर त्याच्यानंतरची तयार होते ती म्हणजे आठवण. म्हणजे हे या मेमरीचे 3 महत्त्वाचे घटक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विस्मरण, फॉरगेटनिंग. या विषयावरती सर्वात जास्त संशोधन कोणी केले? एबिंगहॉस, जेम्स वॉटसन का मग वुड्सवर्थ? यापैकी कोणी केलेलं आहे? तर यामध्ये तुम्ही बघू शकता, पहिला जो प्रश्न होता तो स्मरणावरती होता, हो की नाही? स्मरणाचे भाग कुठले? आता विस्मरण याच्यावरती संशोधन कोणी केलं? तर पहिला पर्याय हे एबिंगहॉस यांनी केलेला आहे. तर हर्मन एबिंगहॉस यांनी विस्मरण वक्र, ज्याला आपण फॉरगेटिंग कर्व म्हणतो की नाही, तो मांडला, जो सांगतो की वेळ जाईल तशी माहिती कशी होते? विसरली जाते. हे त्यांनी विस्मरणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे एखादी आठवण आपल्यात आहे, आता बघा बरं, आपण जुजबी आठवणी आपल्या बालवाडीतल्या किंवा अगदी पहिलीतल्या 10वीतल्या सांगू शकतो. ठळक ठळक घडामोडी आपल्या लक्षात असतात. पण अगदी आपण कोणत्या वारी, कोणत्या दिवशी, कुठल्या वेळी एखादी घटना घडली हे आपण एक्झॅक्ट ॲक्युरेट सगळ्याच म्हणजे जे काही घडलेला पूर्ण वर्षभर 365 दिवस 10वीमध्ये नेमकं काय झालं हे आपण सांगू शकतो का? नाही. म्हणजे ज्या आठवणी आपल्या कामाच्या नाही आहेत त्या काय केल्या जातात? हळूहळू विसरल्या जातात. हे एबिंगहॉस या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरचं आहे अध्यापन ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? एकध्रुवीय आहे, द्विध्रुवीय आहे, त्रिध्रुवीय आहे का चतुर्ध्रुवीय आहे? अध्यापन ही प्रक्रिया सगळ्यात महत्त्वाचा आणि IMP प्रश्न आहे बरं का, कारण आपण त्या संदर्भातच आहोत. तर यातला बरोबर पर्याय जो काही आहे तो कुठला आहे? अध्यापन ही त्रिध्रुवीय आहे. आता त्रिध्रुवीय आहे हे कुणी सांगितलेलं आहे? तर जॉन डुई यांच्या मते शिक्षणामध्ये कोण कोण आहेत ते? पहिलं आहे जे 3 ध्रुव म्हटलेत की नाही, त्याच्यामध्ये पहिला आहे शिक्षक, दुसरा आहे विद्यार्थी आणि तिसरा आहे तो म्हणजे समाज. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रकल्प पद्धती. आपण जे प्रकल्प राबवतो त्या प्रकल्प पद्धतीचे नेमके जनक कोण आहे? किलपॅट्रिक आहे, जॉन डुई आहे, आर्मस्ट्रॉंग आहे का स्किनर आहे? आता यापैकी योग्य उत्तर काय आहे? तर प्रकल्प पद्धतीचे जे जनक आहेत ते
किलपॅट्रिक आहेत. आता किलपॅट्रिक यांनी अनुभववादी शिक्षणातून म्हणजे करून शिकणं, ज्याला आपण लर्निंग बाय डुईंग म्हणतो की नाही, यावरती भर दिला. जे आता आपण या ठिकाणी आत्ताही बघतो बघा, म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला आपण म्हणतो, प्रोजेक्ट बेस्ड ज्याला आपण लर्निंग म्हणतो, की विद्यार्थ्यांनी आधी करायचं आणि मग त्याच्यातून काहीतरी शिकायचं. अशा वेगवेगळे प्रकल्प आजसुद्धा शाळेमध्ये आपण राबवतो बघा. तर ही जी काही पद्धत आहे, ही पद्धत कुणी आणली तर किलपॅट्रिक यांनी आणली, हे विसरू नका. लक्षात आलं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो आहे, खालीलपैकी मानसशास्त्राची पहिली शाखा कोणती मानली जाते? बघा, प्रश्न काळजीपूर्वक वाचा. खालीलपैकी मानसशास्त्राची पहिली शाखा कोणती मानली जाते? आता याच्यामध्ये आहे बालमानसशास्त्र, प्रायोगिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र का मग शैक्षणिक मानसशास्त्र. आता सामाजिक होतं, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे पहिलं, म्हणजे प्रायोगिक मानसशास्त्र ही त्याची पहिली स्ट्रीम आहे. हे लक्षात घ्या, कारण विल्यम वुंट यांनी प्रयोगशाळेमध्ये अभ्यासाला सुरुवात केल्यामुळे प्रायोगिक मानसशास्त्र ही सर्वात पहिली अधिकृत शाखा ठरली. हे लक्षात घ्या. म्हणजे प्रायोगिक मानसशास्त्र जे आहे त्याचे जे पहिले जनक म्हटलं तरी हरकत नाही, तर विल्यम वुंट यांचं काय घेतलं जातं? नाव घेतलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ज्ञानरचनावाद या संकल्पनेचे प्रणेते कोण? जीन पियाजे आणि वायगोस्की, वॉटसन का स्किनर का थॉर्नडाईक यापैकी कोण ज्ञानरचनावादाचे जनक किंवा प्रणेते मानले जातात? तर जीन पियाजे आणि वायगोस्की हे जे आहेत ते याचे जे जनक मानले जातात. विद्यार्थी ज्यांचं मत असं होतं की विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून ज्ञानाची रचना स्वतः करतो असं ज्ञानरचनावाद सांगतं. हे पियाजे यांनी बोधात्मक, तर वायगोस्की यांनी सामाजिक ज्ञानरचनावादावरती भर दिला. म्हणजे या दोघांनी सुद्धा या ठिकाणी या ज्ञानरचनावादावरती काय केलेलं आहे? छान पद्धतीनं काम केलेलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे काय? आता आपण याच्या आधी बुद्धिमत्तेवरती 2-3 प्रश्न बघितलेले आहेत. बुद्धिमत्ता पहिली चाचणी कुठं झाली, कोणी घेतली आणि केव्हा झाली, हो की नाही, आणि ती कशाच्या आधारित असते. आता बुद्धिमत्ता नेमकं काय आहे? पाठांतर करायची क्षमता आहे, केवळ अनुभव घेण्याची वृत्ती आहे का मग अमूर्त विचार करण्याची व बदलत्या परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता आहे का मग शरीरयष्टीचा विकास? आता हे मात्र नक्की आहे की शरीरयष्टीचा विकास म्हणजे काही बुद्धिमत्ता नव्हे. लक्षात आलं. आता याच्यामध्ये मग करेक्ट ऑप्शन वरीलपैकी 3 कुठलं तरी एक असणार आहे. मग याचं जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अमूर्त विचार करण्याची व बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजेच खऱ्या अर्थानं काय आहे? बुद्धिमत्ता आहे. आता ही कोणी मांडली हे सुद्धा महत्त्वाचं आहे. इथं आणखीन एक प्रश्न आपला तयार होतोय. आता ही जी काय आहे ती संकल्पना, हो की नाही, म्हणजे ही जी संकल्पना आहे बुद्धिमत्तेची की अमूर्त विचार करण्याची आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणं, हे टर्मन यांच्या मते म्हणजे अमूर्त जे नाही आहे ते बरोबर जे बऱ्यापैकी दिसत नाही पण जे जाणवतं, ज्याला ॲब्स्ट्रॅक्ट म्हणतात, त्या गोष्टींचा विचार करायची क्षमता ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो, ती म्हणजे खऱ्या अर्थानं बुद्धिमत्ता आहे. आणि आजसुद्धा तीच या ठिकाणी आपल्याला दिसते बघा जागोजागी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून. पुढचा आहे तो म्हणजे बहुविध बुद्धिमत्ता, ज्याला आपण मल्टिपल इंटेलिजन्स म्हणतो. हा जो काही सिद्धांत आहे तो कोणी मांडला? हार्वर्ड गार्डनर, गिल्फर्ड, स्पियरमन का मग बिने यापैकी बहुविध बुद्धिमत्ता ही हार्वर्ड गार्डनर या व्यक्तीनं मांडली. आता हार्वर्ड गार्डनर यांनी सांगितलं की बुद्धिमत्ता ही एकाच प्रकारची नसते, ती भाषिक, तार्किक, संगीतमय किंवा शारीरिक अशा 8 ते 9 प्रकारची असते बरं का. म्हणजे बुद्धिमत्तेत. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे मानसिक वय, ज्याला आपण मेंटल एज, जे आपण मगाशी पण बघितलं का, शारीरिक वय आणि मानसिक वय, हो की नाही. तर ही संकल्पना कुणी मांडली? टर्मननी, स्टर्ननी, आल्फ्रेड बिने यांनी का मग वॅक्सलर यांनी मांडली? तर ही जी संकल्पना आहे ते बिने यांनी मांडलेली आहे. म्हणजे आल्फ्रेड बिने यांनी ही संकल्पना मांडली आहे. 1908 यांनी मानसिक वयाची संकल्पना मांडली, ज्यामुळे मुलांचं बौद्धिक पातळीचं जे मोजमाप आहे ते करणं काय झालं होतं? शक्य झालं होतं. लक्षात आलं. आता त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे स्वयं शिक्षण, ज्याला आपण सेल्फ एज्युकेशन म्हणतो, या पद्धतीवरती कोणाचा जास्त भर होता? मारिया मॉन्टेसरी, हर्बर्ट
त्याच्यानंतर पेस्टॉलॉजी का मग यापैकी कोणीही नाही. तर मारिया मॉन्टेसरी या ज्या होत्या यांचा सेल्फ एज्युकेशन, ज्याला आपण स्वयंशिक्षण असं म्हणतो, याच्यावरती म्हणजे मुलांच्या ज्ञानेंद्रियाच्या शिक्षणावरती आणि त्यांनी स्वतःहून शिकण्यावरती, ज्याला आपण ज्याला आपण म्हणतो डिस्कवरी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती त्यांनी भर दिला. म्हणजे विद्यार्थ्यांची जी जिज्ञासा आहे, ज्याला आपण क्युरिओसिटी म्हणतो, ती जागृत करण्याचं काम मारिया मॉन्टेसरी यांनी केलं. की याच्यावरती म्हणजे मुलांच्या समोर समस्या ही मुलंच तयार करतात आणि त्याच्यावरती मुलंच या ठिकाणी काय करतात, उपाय शोधून काढतात. एकचा प्रश्न आहे तो म्हणजे बौद्धिक विकास. याच्या 4 अवस्था कोणी सांगितल्या? वायगोस्की, जीन पियाजे, ब्रुनर का मग एरिक्सन, यापैकी कोण आहे? ते म्हणजे जीन पियाजे यांनी बौद्धिक विकास ही जी संकल्पना आहे ही म्हणजे याच्या ज्या 4 अवस्था आहेत ते जीन पियाजेने सांगितले. मग त्यातल्या 4 अवस्था कुठल्या कुठल्या आहेत इथंच होतात बघा. संवेदीकारक आहे, क्रियापूर्व आहे, मूर्त क्रिया, हे माहीत पाहिजे बरं का आपल्याला, आणि औपचारिक क्रिया, अशा 4 महत्त्वाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. संवेदीकारक, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट समोर येते तेव्हा ती जाणवते, पटकन आपल्याला कळतं की हा हे काय आहे, बरोबर. क्रियापूर्व, मूर्त क्रिया आणि औपचारिक क्रिया, अशा 4 तर 28वा प्रश्न आहे, शिक्षकाने वर्गात शिकवताना कोणत्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा? फक्त अभ्यासक्रम संपवायचा आहे, स्वतःची आवड, विद्यार्थ्याची व्यक्तिगत भिन्नता आणि गरज, कामं, केवळ शाळेचे नियम. किती सुंदर आणि अगदी ज्याला आपण सूचक प्रश्न म्हणतो बघा, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. की या ठिकाणी शिक्षकांनी वर्गात शिकवताना याचा पर्याय आहे तो म्हणजे आपण प्रेझन्स ऑफ माइंडने देऊ शकतो. विद्यार्थ्याची व्यक्तिगत भिन्नता म्हणजे विद्यार्थी वेगवेगळ्या तऱ्हेचे असतात आणि मग त्यांची गरज लक्षात घेऊन आपण काय केलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला एकदा सांगितल्यावरच कळेल किंवा एकाच पद्धतीने सांगितल्यानंतर सगळ्याच मुलांना कळेल असं नाही. त्यामुळे हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घेणं, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची क्षमता, गती ही वेगळी असते, त्यामुळे त्याला भिन्नता असं म्हटलेलं आहे, हो की नाही. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अध्यापन म्हणजे काय? बघा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्या गोष्टी आपण करत आहोत ते म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. माहिती देणं, केवळ भाषण करणं, का अध्यापनास पूरक परिस्थिती निर्माण करणं, का मग शिक्षा करणं? यापैकी नेमकं अध्यापन म्हणजे काय आहे? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अध्यापनास पूरक परिस्थिती निर्माण करणं. लक्षात आलं? अध्यापन हे कुठंही केलं जाऊ शकतं, लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. अध्यापन म्हणजे केवळ माहिती देणं किंवा ते एका विशिष्ट 4 भिंतीतच होतंय असं नाही आहे. तर मुलांनी स्वतःहून शिकावे याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, एक पोषक आणि एक हेल्दी वातावरण ज्याला आपण म्हणतो ते त्याला तयार करून देणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही झाडात सुद्धा करू शकता, झाडांच्या सावलीमध्ये सुद्धा करू शकता, शाळेत करू शकता, त्याच्या घरी करू शकता. अशा पद्धतीचं वातावरण तयार करणं म्हणजे खऱ्या अर्थाने अध्यापन करणं आहे. पुढचं आहे मानववादी मानसशास्त्राचे ह्युमॅनिस्टिक सायकोलॉजीचे जनक असं कुणाला म्हटलं जातं? अब्राहिम मॉस्लो, कार्ल रॉजर्स, वरील दोन्ही का मग यापैकी कोणीही नाही? आता यामध्ये तुम्ही बघू शकता की वरील दोन्ही म्हणजे मॉस्लो आणि रॉजर्स हे दोघंसुद्धा कोण आहेत? तर मानवतावादी मानसशास्त्राचे, म्हणजे मॉस्लो यांनी गरजांची श्रेणी ही मांडली आणि ज्यामध्ये माणसाचा आत्मविकास याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की मॉस्लो आणि रॉजर्स हे दोघंसुद्धा काय आहे, मानववादी मानसशास्त्राचे जनक मानले जातात. पुढचं आहे शैक्षणिक मानसशास्त्र ही संकल्पना कोणी लोकप्रिय केली? पेस्टॉलॉजी आहे, हर्बर्ट आहे, एडवर्ड थॉर्नडाईक आहे का मग फ्रॉबेल आहे? यापैकी कोण योग्य असेल बरं? तर या ठिकाणी प्रश्न बघा, शैक्षणिक मानसशास्त्र ही संकल्पना विचारतात. आता याचं जे उत्तर आहे ते आहे एडवर्ड थॉर्नडाईक, हे याचं करेक्ट उत्तर आहे. आता का आहे? कारण त्यांनी मानसशास्त्राच्या नियमांचा वापर करून शिक्षणामध्ये म्हणजे शिक्षण जे काही आहे ते अधिक प्रभावी, इफेक्टिव्ह कसं करता येईल, ते इंटरेस्टिंग कसं बनवता येईल हे थॉर्नडाईक या शास्त्रज्ञानं मांडलं. म्हणून शैक्षणिक मानसशास्त्र जे काही आहे हे म्हटलं की थॉर्नडाईक हे आपल्या डोक्यात आलेच पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मुलं अनुकरणातून शिकतात ही सामाजिक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? म्हणजे मुलं जी असतात ती अनुकरणातून शिकतात, हे खरं आहे, बरोबर. पण हे नेमकं कुणी मांडलं, हे कुणी दाखवून दिलं, हे सुद्धा माहिती पाहिजे, बरोबर. मग आता याचे जे पर्याय आहेत ते आहेत अल्बर्ट बांदुरा, स्किनर, पियाजे का कोहलर? मग आता याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे बांदुरा.
म्हणजे या शास्त्रज्ञानं यांच्या मते मुलं समाजातील आदर्श व्यक्तीचं किंवा आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांचं ते अनुकरण करतात. कधी कधी असं सुद्धा जाणवलेलं आहे की मुलं आपल्या बरोबरीच्याही सवंगड्यांचं अनुकरण करतात. मग हे जे काही आहे ते कोणी मांडलं तर आल्बर्ट बांदुरा यांनी सांगितलेलं आहे. पुढचं जे आहे तो प्रश्न आहे अध्ययन संक्रमण म्हणजे ट्रान्सफर ऑफ द लर्निंग म्हणजे नेमकं काय तर एका विषयाचे ज्ञान विसरणं. दुसरा आहे तो म्हणजे एका परिस्थितीत शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीत होणं. फक्त पुस्तकी ज्ञान मिळवणं का मग परीक्षा देणं. आता खरं तर फक्त पुस्तकी ज्ञान आणि परीक्षा देणं हे दोन्हीही याच्यामध्ये येत नाहीत. मग नेमकं पहिलं सुद्धा येणार नाही. मग दुसरं जे काही आहे एका परिस्थितीत शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग कदाचित दुसऱ्या परिस्थितीत सुद्धा होऊ शकतोच की. आता सायकल चालवण्याचं ज्ञान जे आहे ते आपण मोटारसायकल शिकवताना उपयोगी पडणं याला आपण काय म्हणू शकतो की धनसंक्रमण ज्याला आपण प्लस म्हणतो की नाही. म्हणजे आपण बऱ्याचदा मुलांना भीती घालतो बघा सायकल शिकली नाहीस तर तुला गाडीसुद्धा मारता येणार नाही. हे जे काही आहे म्हणजे एका परिस्थितीत घेतलेलं ज्ञान जे काही आहे त्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही दुसऱ्या परिस्थितीमध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे बुद्धिमत्तेचा त्रिआयामी म्हणजे स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट. हा सिद्धांत कोणाचा आहे स्पियरमनचा आहे जे.बी. गिल्फर्डचा आहे बिनेचा आहे का मग थॉर्स्टन यांचा आहे. तर बघा त्रिआयामी 3 डायमेन्शनल ज्याला आपण म्हणतो तो सिद्धांत कोणी मांडला तर गिल्फर्ड यांनी मांडला. पर्याय क्रमांक ब. तर यांनी बुद्धिमत्तेचे जवळजवळ 180 घटक म्हणजे विषयवस्तू प्रक्रिया आणि फलश्रुती ही यांनी सांगितलेली आहे. त्यामुळे हे ध्यानात घ्या की मानसशास्त्राचे जे 3 आयामी म्हणजे त्याला तर 3 आयामी म्हणतो की नाही तो सिद्धांत गिल्बर्ट यांनी मांडलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे पादानुक्रमित गरजांचा सिद्धांत कुणी मांडला मॉस्लो मॅकडुगल वुडवर्थ का मग शेल्डन. ह्यातलं करेक्ट उत्तर कुठलं आहे तर यातलं बरोबर जे उत्तर आहे ते आहे अब्राहम मास्लो. शारीरिक गरजांपासून ते आत्मसाक्षात्कारपर्यंत म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नाही की शारीरिक गरजांपासून ते मी कोण आहे पर्यंतच्या ज्या 5 गरजांच्या ज्या पायऱ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या फक्त या मास्लो या शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या आहेत. पुढचं आहे प्रयुक्ती म्हणजे मोटिवेशन. हा अध्ययनाचा काय मानला जातो अडथळा आहे महामार्ग आहे शेवट आहे का यापैकी नाही. प्रयुक्ती हा काय आहे महामार्ग आहे लक्षात ठेवा. कारण प्रयुक्ती ठिकाणी स्किनर यांच्या मते प्रेरणा आणि प्रयुक्ती हा अध्ययनाचा राजमार्ग आहे आणि प्रेरणेशिवाय या ठिकाणी काहीही घडत नाही. म्हणजे जर प्रयुक्ती म्हणजेच प्रेरणा लक्षात घ्या बरं का. प्रयुक्ती म्हणजेच प्रेरणा हा शिकण्याचा राजमार्ग मानला जातो तरच या गोष्टी कव्हर होतात. त्याचा 7 घटकांचा सिद्धांत कोणी मांडला थॉर्स्टन गिल्फर्ड स्पियरमन का मग बिने. आता यापैकी कुणी मांडला असेल बरं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता काळजीपूर्वक वाचा बरं का. बुद्धिमत्तेचे जे 7 घटकांचा जो काही सिद्धांत आहे तो यापैकी कुणी मांडला तर यामध्ये याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे थॉर्स्टन. कारण यांनी प्राथमिक मानसिक क्षमतांचा म्हणजे ज्याला आपण प्रायमरी मेंटल एबिलिटीज म्हणतो की नाही याच्या आधारे हे जे काही 7 घटक आहेत ते यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही बघू शकता की मानसशास्त्रामध्ये प्रक्षेपण तंत्र म्हणजे प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स हे कशासाठी वापरले जातात. बुद्धी मोजण्यासाठी व्यक्तिमत्व मापनासाठी उंची मोजण्यासाठी का डोळ्यांची तपासणी करण्यासाठी. बघा मानसशास्त्रात प्रक्षेपण प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स ज्याला आपण म्हणतो ते कशासाठी तर पहिलं आहे ते म्हणजे व्यक्तिमत्व मापनासाठी आपली पर्सनॅलिटी कशी आहे. मग आता यामध्ये तुम्ही बघू शकता की उदाहरणार्थ शाईचं जे डागांची चाचणी असते बघा बरोबर त्यामध्ये आपण दाखवतो एखादा डाग आणि त्यामध्ये तुम्हाला काय याच्यामध्ये आकृती दिसते. मग काहींना 2 माणसं दिसतात काहींना फ्लॉवर पॉट दिसतात काहींना 2 डोळे दिसतात हो की नाही. कोणाला एकच काहीतरी आकृती दिसते. याच्यावरून तुम्ही काय करू शकता एखाद्याची पर्सनॅलिटी ही ॲनालिसिस करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो अध्यापन प्रतिमाने म्हणजे मॉडेल्स ऑफ टीचिंग हे कोणी विकसित केलं मार्शा वेल ब्रूस जॉयस यांनी पियाजे यांनी का स्किनर यांनी का वुंट यांनी. म्हणजे अध्यापन प्रतिमानं ज्याला मॉडेल्स ऑफ टीचिंग असं म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे ते म्हणजे मार्शा वेल आणि वुड्स जॉयस. कारण यांनी शिक्षकांसाठी अधिक प्रभाव म्हणजे शिक्षण जे आहे ते अधिक प्रभावी करण्यासाठी ही विविध प्रतिमानं जी काय आहेत ती तयार केलेली या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बुद्धिमत्ता आणि अनुवंश
यावर कुणी सविस्तर अभ्यास केला मला सांगा बरं. बुद्धिमत्ता आणि अनुवंशिकतेचा काही संबंध आहे हे कोणी सांगितलं? तर गॅल्टन, डार्विन, वॉटसन का मेंडले. बघा या ठिकाणी काही सिमिलरसुद्धा ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात बरं का. तर पण याचं उत्तर जे आहे ते गॅल्टन असं आहे. आता गॅल्टन यांनी त्यांच्या हेरिडिटी जीन्स याच्यामध्ये त्यांनी अनुवंशिकतेचा आणि बुद्धिमत्तेचा खूप मोठा वाटा आहे असं या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. तर यांचा तो जो काही ग्रंथ आहे तो पण मी या ठिकाणी काय केलेला आहे, सांगितलेला आहे. त्यामुळे ते सुद्धा काय करा, लक्षात घ्या, नोट डाऊन करून घ्या, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहेत, गोष्टी कळणार आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पसंतीक्रम किंवा पदनिश्चिती श्रेणी, ज्याला आपण रेटिंग स्केल म्हणतो की नाही, हे कशाचं साधन आहे? तर बुद्धिमापनाचं आहे, व्यक्तिमत्व मापन आहे, उंची मापन आहे का यापैकी नाही? बघा रेटिंग स्केल ज्याला आपण म्हणतो की नाही पसंतीक्रम, तर ऑब्वियस आहे कारण आपण मानसशास्त्र शिकतो म्हणजे याच्यामध्ये व्यक्तिमत्व मापनच असणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या गुणांचं असेल, वर्तनाचं असेल, ते मूल्यमापन करण्यासाठी मग तो उत्कृष्ट आहे, चांगला आहे, सामान्य आहे, हे रेटिंग वापरलं जातं की नाही, तर हे जे काय आहे ते त्यासाठी वापरलं जातं. पुढचं आहे तो म्हणजे अध्ययन उपपत्ती म्हणजे लर्निंग थेअरीज मध्ये प्रबलीकरण. बघा प्रबलीकरण म्हणजे शाबासकी देणं, हो की नाही. या शब्दाला कोणी महत्त्व दिलं? आपल्या स्किनर यांनी, पॅव्लोव यांनी, कोहलर यांनी का मग वॉटसन यांनी? मग कोणी बरं याला जास्त महत्त्व दिले? प्रबलीकरण व्हायला पाहिजे किंवा ते खूप गरजेचं आहे असं कोणी सांगितलं? तर या ठिकाणी स्किनर यांनी ह्याचं प्रमोदन केलेलं आहे, म्हणजे याला ॲप्रिशिएट केलेलं आहे. कारण विद्यार्थ्यांनी एखाद्या चांगल्या कामाचं कौतुक जे काही आहे ते करणं फार गरजेचं आहे. कारण ते जेव्हा त्यांना बक्षीस मिळतं, त्यांचं प्रबलीकरण होतं, तेव्हा ते अधिकाधिक चांगल्या प्रकारे शिकतात आणि पुढेही त्यांचा परफॉर्मन्स सुधारू शकतो असं सुद्धा या ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं. पुढचा आहे तो म्हणजे बौद्धिक विकासाचा किंवा संवेदीकारक. बौद्धिक विकास म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आणि संवेदीकारक म्हणजे सेन्सिअरी मेंटर. हा जो काही काळ आहे तो कोणता आहे? बौद्धिक विकासाचा जन्मापासून 2 वर्षापर्यंतचा आहे, 2 ते 7 आहे, 7 ते 12 आहे का 12च्या पुढे आहे? बघा बौद्धिक विकासाचा काळ, मुख्य बौद्धिक विकासाचा काळ हा कधी असतो? तर जन्मापासून 2 वर्षापर्यंत बुद्धीचा विकास होतो आणि हे जीन पियाजे यांनी सांगितलेले आहे. या काळात आपली म्हणजे मुलांची जी ज्ञानेंद्रिय असतात, पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, या माध्यमातून ते जगाचं ज्ञान घेत असतात. लक्षात ठेवा, फक्त त्यांच्याकडे एकच गोष्ट नसते ती म्हणजे ते एक्सप्रेस पण करतात, नाही असं नाही, पण त्याच्याकडे भाषा जी असते ती विकसित नसते. पण जन्मापासून वयवर्ष 2 वर्षापर्यंत त्यांचा बौद्धिक विकास अगदी स्पीडने होत असतो. कारण हे जे 3 अवयव मी तुम्हाला सांगितले ज्ञानेंद्रिय म्हणजे पाहणं, ऐकणं आणि स्पर्श, याच्या माध्यमातून ते जबरदस्त शिकत असतात. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे स्वयंसंशोधन पद्धतीचे जनक कोण? आर्मस्ट्रॉंग आहेत म्हणजे H.E. आर्मस्ट्रॉंग, किलपॅट्रिक, जॉन डुई का मग थॉर्नडाईक. आर्मस्ट्रॉंग आहेत. या पद्धतीत विद्यार्थ्याला काय केलं जातं? संशोधकाच्या भूमिकेत ठेवून त्याला स्वतःहून माहिती शोधण्यास काय केलं जातं? सांगितलं जातं की बऱ्याचदा आपण बघतो बघा शाळेमध्ये मुलांना आपण काही प्रोजेक्ट्स वगैरे दिलेले असतात आणि त्याच्यातून आपण काय करतो, विद्यार्थ्यांना एखाद्या समस्येची उकल शोधायला सांगितली जाते. तर तीच एक पद्धत मांडली जाते. पुढचं आहे शिक्षण ही मानवाचा विकास करणारी प्रक्रिया आहे असं कुणी म्हटलं? विवेकानंद, ॲरिस्टॉटल, पॅस्टॉलॉजी का मग प्लुटो? आता यापैकी करेक्ट उत्तर जे आहे ते आहे पॅस्टॉलॉजी, हे करेक्ट उत्तर आहे. यांच्या मते बालकाच्या उपजत शक्तीचा आणि नैसर्गिक आणि सुसंवादी विकास जो काही आहे याचं जे काही शिक्षण आहे ते याच्यामध्ये घेतलं जातं. म्हणजे शिक्षण हा काय आहे? मानवाची विकास करणारी जी काय आहे ती प्रक्रिया या ठिकाणी मांडली जाते. लक्षात आलं? आता त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे शास्त्रीय अभिसंधान, ज्याला आपण क्लासिकल कंडिशनिंग असं म्हणतो. याच्यामध्ये घंटी हा कोणता उद्दीपक आहे? नैसर्गिक आहे, कृत्रिम आहे, प्रतिसाद आहे का मग यापैकी नाही? तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की यामध्ये शास्त्रीय अभिसंधानामध्ये तर याच्यामध्ये कृत्रिम उद्दीपक जे काही ह्या घंटी हा काय काम करतो तर नैसर्गिक नाही आहे, तो कृत्रिम आहे. कारण घंटीचा वापर करून त्या ठिकाणी एखाद्याला उद्दीपित करणं म्हणजे अन्न हे नैसर्गिक उद्दीपक झालं, होय की नाही. तर घंटी हे काय झालं? कृत्रिम उद्दीपक झालं, ज्याला पॅव्लोवनी अन्नाशी जोडलं गेलेलं. लक्षात आलं? म्हणजे हे एक लक्षात घ्या. मग कृत्रिम हे जर घंटी असेल तर नैसर्गिक कुठलं आहे? तर अन्न आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अव्याप्त
अध्यापनाची संकल्पना कोणी मांडली? टोलमन यांनी, स्किनर यांनी, बांदुरा का मग पियाजे यांनी? तर याचं उत्तर आहे टोलमन, हे याचं करेक्ट उत्तर आहे. कारण अध्यापन होत असते पण ते लगेच वर्तनातून दिसत नाही, त्याला योग्य परिस्थिती मिळाल्यावर ते प्रकट होतं. याला अव्याप्ती अध्ययन असं म्हणतात. म्हणजे ज्याला त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कुतूहल ही कोणत्या प्रकारची प्रवृत्ती आहे? आत्मार्जित आहे, म्हणजे ती स्वतःबरोबर म्हणजे आलेली असते, आपण आधीपासून आणलेली असते, नैसर्गिक सहज आहे, नकारात्मक आहे का मग सामाजिक आहे? तर कुतूहल म्हणजे ज्याला आपण क्युरिओसिटी म्हणतो, ती काय आहे? नैसर्गिक सहज प्रवृत्ती आहे. जशी प्रतिक्षिप्त क्रिया असते की नाही, प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय की एकदम आपण रस्त्यावरून चाललोय आणि जोराचं समोरून भरधाव एखादं वाहन आलं की आपण झट्ट दिशी पाठीमागं सरकतो, ही जशी प्रतिक्षिप्त क्रिया झाली तशी कुतूहल ही एक काय आहे? नैसर्गिक आणि सहज प्रवृत्ती आहे. मुलांमध्ये नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा ही जन्मजातच असते. लक्षात घ्या, हे असं का आणि तसं का हे प्रश्न मुलांना त्यावेळी पडतात, याला कुतूहल म्हटलं जातं आणि ही नैसर्गिक आहे. त्याच्यानंतरचा आहे बुद्धिमत्तेचे बहुघटक सिद्धांत, ज्याला आपण मल्टीफॅक्टर थेअरी म्हणतो. हा कोणाचा आहे? थॉर्नडाईक आहे, थर्स्टन आहे, स्पियरमन आहे का बिने आहे? तर याचं करेक्ट जे उत्तर आहे ते आहे थॉर्नडाईक, हे याचं करेक्ट उत्तर आहे. कारण थॉर्नडाईक यांच्या मते बुद्धिमत्ता अनेक स्वतंत्र अणूंनी किंवा घटकांनी बनलेली असते, त्याला अनुवादी सिद्धांत सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे बुद्धी काही फक्त एकाच गोष्टीने एका परिस्थितीनं तयार होत नाही, तर त्याला अनेक गोष्टी मॅटर करतात, हे त्यांनी सांगितलेलं आहे. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा भारतात कुठं झाली? आता भारतात कुठं झाली? मुंबईमध्ये, कोलकातामध्ये, दिल्लीमध्ये का मग चेन्नईमध्ये? आता याचं जे करेक्ट उत्तर आहे कलकत्त्यामध्ये झाली. ती कोणत्या साली झाली? तर 1916 साली झालेली आहे. हेही महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी 1916 साली जेव्हा ही म्हणजे प्रयोगशाळा तयार केली गेली, त्याचे जे संस्थापक होते म्हणजे ते जे कोणाच्या नेतृत्वाखाली झाली तर डॉक्टर एन सेनगुप्ता यांच्या नेतृत्वाखाली कलकत्ता विद्यापीठामध्ये ही जी काही पहिली प्रयोगशाळा आहे ती या ठिकाणी स्थापन केली गेली. त्याच्यानंतर आहे विकासाकडून डॅश डॅशकडे, हे अध्यापनाचे एक सूत्र आहे. कशाकडे आहे? सामान्याकडून विशेषाकडून का सामान्याकडून विशेषकडे का विशेषाकडून सामान्याकडे का कठीणाकडून सोप्याकडे का अज्ञानाकडून ज्ञाताकडे? हे शिक्षणाचं म्हणजे जे सामान्य आहे ते सामान्यच न ठेवता एखादी गोष्ट जी आहे ती ॲडव्हान्स करून शिकणं, बरोबर आहे, बेसिक लेवललाच न ठेवता तर तिच्यामधले बारकावे शोधून काढणं, ही सुद्धा प्रेरणा या ठिकाणी काय करते? गरजेची आहे. म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी काय करतं? मॅटर करतं, हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रेरणा म्हणजे मोटिवेशन चक्रातील पहिली पायरी कुठली? गरज आहे, प्रेरणा आहे, प्रोत्साहन आहे का मग समाधान आहे? तर बघा, प्रेरणेमधली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नीड. जेव्हा तुमच्यामध्ये एखादी गरज निर्माण होते तेव्हाच तुम्हाला प्रेरणेची गरज असते. लक्षात आलं? जेव्हा शरीरामध्ये किंवा मनात एखाद्या गोष्टीची कमतरता निर्माण होते म्हणजे गरज तयार होते, हे की नाही, तेव्हाच आपल्यापुढे काय होते? प्रेरणा उभी राहते. क्रीडा पद्धतीचे म्हणजे प्ले वे मेथड जी आहे त्याचे प्रणेते कोण? म्हणजे खेळत खेळत शिकायचं. याच्यामध्ये कोल्डवेल कुक आहेत का फ्रॉबेल आहेत, रुसो आहेत का मग गांधीजी आहेत? कोल्डवेल कुक यांनी. आता ही कशी मांडली, काय मांडली? तर कोल्डवेल कुक जे होते त्यांनी खेळाच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण, आज बऱ्याच शाळा बऱ्यापैकी या गोष्टी वापरताना दिसतात बघा. त्याच्यानंतर पुढचं आहे सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे नेमकं काय? फक्त हुशार मुलांचं शिक्षण आहे का सामान्य आणि दिव्यांग मुलं एकत्र घेऊन शिक्षण? मतिमंद मुलांचं शिक्षण म्हणजे का मग घराबाहेरचं शिक्षण, ज्याला सर्वसमावेशक शिक्षण म्हटलं जातं? थोडासा ट्रिकी आहे बघा. याच्यामध्ये सामान्य आणि दिव्यांग जी मुलं आहेत त्यांना एकत्रित करून जे शिक्षण घेतलं जातं, कारण कोणताही भेदभाव न करता सर्व प्रकारची मुलं हे एकाच छताखाली शिक्षण देणं हे गरजेचं आहे. त्याला काय म्हटलं जातं? सर्वसमावेशक शिक्षण असं म्हटलं जातं. आहे तो म्हणजे मनोविश्लेषणवाद जे आहे या संप्रदायाचे जनक कोण? सिग्मंड फ्राईड, ॲडलर, युंग का जेम्स? आता याचं जे पर्याय आहे तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. याचा करेक्ट पर्याय आहे तो म्हणजे सिग्मंड फ्राईड आहे. कारण तुम्ही बघू शकता या ठिकाणी की या सिग्मंड फ्राईड यांनी मनाचे बोध, अर्थबोध आणि अबोध हे लक्षात आहे का तुमच्या? बघा बरं, हे 3 सांगितले होते. याच्यामध्ये इदम, अहम आणि पराहम म्हणजे ज्याला आयडी, इगो आणि सुपर इगो या संकल्पना ज्या आहेत ते त्यांनी मांडलेल्या होत्या. पुढे अडथळा ठरणारा घटक कुठला? रुची हा अडथळा ठरणार आहे का? बघा बरं. उत्साह हा अडथळा ठरू शकतो का? थकवा आणि सराव यापैकी कुठलं योग्य उत्तर आहे? तर थकवा. कारण आपण बऱ्याचदा शारीरिक किंवा मानसिक थकव्यामुळे अध्ययनाची गती मंद होऊ शकते किंवा एकाग्रता काय होऊ शकते? कमी होऊ शकते. त्याच्यामुळे अध्ययनातला हा एक अडथळा असू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बुद्धिमत्तेचे मापन करण्यासाठी वॅक्सलर
चाचणी कोणत्या वयोगटासाठी आहे? फक्त मुलांसाठी आहे, फक्त वृद्धांसाठी आहे, मुलं आणि प्रौढ दोघांसाठी आहे का मग यापैकी कोणासाठीच नाही? तर याच्यामध्ये मुलं आणि प्रौढ या दोघांसाठी सुद्धा ही घेतली जाते. व याच्यामध्ये लहान मुलांसाठी म्हणजे WISC वाईज आणि मोठ्यांसाठी WAISC अशा स्वतंत्र चाचण्या ज्या काय आहेत त्या घेतल्या जातात. म्हणजे याच्यामध्ये याचं जे करेक्ट उत्तर आहे ते मुलं आणि प्रौढ असं दोघांसाठी, पण ती एकत्र घेतली जात नाही. हे सुद्धा तुम्ही काय करा, ध्यानात घ्या. त्याच्यानंतरचा पुढचा आहे ते म्हणजे स्मरण. स्मरण प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे? एकाग्रता आहे, भीती आहे, घाई आहे का गोंधळ आहे? ऑब्व्हियसली एकाग्रता हेच करेक्ट उत्तर असणार आहे, कारण जितकी एकाग्रता जास्त तितकं माहितीचं ग्रहण ज्याला आपण म्हणतो, इकोडिंग ज्याला आपण म्हणतो, ते चांगलं होणार आहे आणि ती काय होते आपल्याला लवकर आठवते सुद्धा. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सूक्ष्म अध्यापन, मायक्रो टीचिंग. आता हे बऱ्याच DED आणि BED आपण केलेलं आहे. मायक्रो टीचिंग ही संकल्पना कुणी मांडली? DW एलन यांनी मांडली का BK पासी यांनी मांडली, स्किनर यांनी मांडली का मग बिने यांनी मांडलेली आहे? आता यातली मायक्रो टीचिंग ही संकल्पना DW एलन यांनी मांडलेली आहे. म्हणजे कमी वेळेत कमी विद्यार्थ्यांसमोर एक विशिष्ट एक अध्यापन जे कौशल्य आहे त्याचा सराव करणं म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो मायक्रो टीचिंग असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो सामाजिकरणाची म्हणजे संस्था आहे ती कुठली, ती कोणती आहे? शाळा आहे, कुटुंब आहे, मित्रमंडळ आहे का मग समाज आहे? बघा, सामाजिकरणाची पहिली संस्था नेमकी कुठली आहे? तर सामाजिकरणाची पहिली संस्था ही कुटुंबच असते. मूल सर्वात आधी आपल्या कुटुंबातच सामाजिक संस्कार आणि मूल्य शिकतं, हे म्हणजे आणि त्या पद्धतीने ते काय मूल डेव्हलप होत असतं. त्यामुळं कुटुंब ही मुलाची पहिली शाळा म्हटलं तरी काय वावगं नाही आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अनुवंशिकतेचा सिद्धांतात प्रबळ आणि सुप्त गुणधर्माची संकल्पना कुणी मांडली? डार्विन यांनी, मेंडले यांनी, लेमार्क यांनी का मग गाल्टन यांनी? बघा, अनुवंशिकतेच्या सिद्धांतात इथं सिद्धांतसुद्धा कुठला? अनुवंशिकतेचा. मग त्याच्यामध्ये प्रबळ आणि सुप्त गुणधर्म हे कुणी मांडले असतील बरं? तर यामध्ये तुम्ही बघू शकता मेंडले यांनी हे सांगितलेलं आहे. आता मेंडले यांनी वाटाण्याच्या झाडावरती प्रयोग करून सांगितले की काही गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये लगेच दिसतात, ते प्रबळ, आणि ते काही लपलेले असतात त्याला काय म्हणतात? सुप्तावस्थेतले म्हणतात. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकता, अध्यापन परिणामकारक होण्यासाठी शिक्षकाकडे कशाचे ज्ञान सर्वात असणे आवश्यक आहे? केवळ विषयाचे ज्ञान, शैक्षणिक मानसशास्त्र, राजकीय घडामोडी का मग शाळेचा इतिहास? बघा, यामध्ये किती सहज उत्तर आहे. शैक्षणिक मानसशास्त्र हे आपल्या शिक्षकांच्याकडे असणं गरजेचं आहे. केवळ विषय ज्ञान असून चालणार आहे का? नाही. राजकीय घडामोडींचा आपल्याशी काही संबंध नाही, तसा संबंध नाही म्हणता पण येणार नाही, पण अगदीच ते गरजेचं नाही आहे. आणि शाळेचा इतिहास याचा आपल्या अध्यापनाशी तसा काहीही संबंध नसतो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्र हे ठाऊक असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे बुद्धिमत्तेची श्रेणीबद्ध रचना कुणी मांडली? सिरियल बर्ट, फिलिप वॉर्नन यांनी मांडली, गिल्फर्ड यांनी मांडली, थर्स्टीन यांनी मांडली का मग बिने यांनी मांडली? बघा, बुद्धिमत्तेची श्रेणीबद्ध रचना या ठिकाणी विचारलेली आहे. याचं पहिलं जे उत्तर आहे ते आहे सिरिल बर्ट किंवा फिलिप वॉर्नेन, कारण यांनी बुद्धिमत्तेला एक विशिष्ट पिरॅमिडची जी रचना आहे बघा ती, म्हणजे ज्याच्यामध्ये सामान्य घटक सर्वात वर आणि विशिष्ट घटक एकदम तळाला अशा पिरॅमिड पद्धतीने यांनी सांगितलेले आहे. त्याच्यानंतर आहे विस्मरण. हे कोणत्या कारणाने होतं? संदमननी होतं, म्हणजे संदमन सराव अभाव होतो, हस्तक्षेपामुळे होतं का वरील सगळ्या गोष्टींमुळे होतं? विसरणं, ज्याला आपण विस्मरण म्हणतो. मग याच्यामध्ये येतं ॲन्सर ते म्हणजे वरील सर्व. ह्या सर्वच गोष्टी या ठिकाणी काय आहेत? जबाबदार आहेत. यामध्ये म्हणजे नको असलेल्या आठवणी आपण काय करतो? दाबून टाकतो, म्हणजे त्याचा सराव केला दाबून टाकल्या जातात, सरावाचा अभाव असतो. जुन्या माहितींचा नवीन माहितीशी होणारा संघर्ष ही याची काय आहेत? विस्मरणाची कारण आहेत. वाढ, ग्रोथ ज्याला आपण म्हणतो, आणि विकास म्हणजे डेव्हलपमेंट, यातील मुख्य फरक काय बरं? वाढ संख्यात्मक असते, विकास गुणात्मक असते. वाढ गुणात्मक असते आणि विकास संख्यात्मक असतो. दोन्ही एकच आहेत का यापैकी नाही? बघा, प्रश्न कसा विचारलेला आहे की वाढ ही जी संकल्पना आहे, वाढ आणि विकास यातला फरक नेमका विचारलेला आहे. तर याच्यातला वाढ म्हणजे यातला फरक नेमका कुठला आहे? तर वाढ ही कशी असते? संख्यात्मक असते. वाढ ही कशी असते? संख्यात्मक असते.
आणि विकास हा कसा असतो, गुणात्मक असतो. म्हणजे यामध्ये तुम्ही बघू शकता की वाढ ही जी काही आहे, म्हणजे वाढ मोजता येते उंची वजन याच्यामध्ये, हो की नाही, आकड्यांमध्ये. तर विकास हे वर्तनातून किंवा क्षमतेत झालेला बदल जो केवळ आपण निरीक्षणातूनच मांडू शकतो. एखाद्या विद्यार्थ्याचा विकास झाला आहे हे आपण कशावर म्हणणार आहोत, तर त्याचे गुण आपण बघू शकतो. शाळेत पडलेले गुण असतील, त्याची शाळेतली वर्तणूक असेल, याच्यावर आपण ठरवू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा आहे गँग एज किंवा टोळीचं वय. हे कोणत्या अवस्थेला म्हटलं जातं बघा, ज्याच्यामध्ये मुलं जास्त म्हणजे मुलं मुली असतील हे टोळीनी राहतात. शैशवावस्था, कुमारावस्था, उत्तर बाल्यावस्था किंवा प्रौढावस्था. यातली म्हणजे आता पर्याय जो आहे तो उत्तर बाल्यावस्था हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. कारण गँग एज ज्याला आपण म्हटलं जातं ते एज हे उत्तर बाल्यावस्थेला, म्हणजे या वयामध्ये जवळजवळ हा वयोगट जो आहे तो 6 ते 12 असतो. मग या वयात मुलं आपल्या मित्रमंडळींसोबत किंवा टोळीत राहायला, खेळायला त्यांचा एक विशिष्ट ग्रुप झालेला असतो आणि त्यात त्यांना राहायला काय आवडतं. त्याच्यामुळे हे गँग एज म्हटलं जातं. पुढचं आहे व्यक्तिमत्व, म्हणजे पर्सनॅलिटी. हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आलेला आहे? एक आहे पर्सन, पेरिसोना, पर्सनल का मे पेरिसोनारे याच्यापासून आलेला आहे. कोणत्या शब्दापासून आलेला आहे बरं? तर व्यक्तिमत्व हा जो शब्द आहे तो पेरिसोना या शब्दापासून आलेला आहे. ज्याच्यामध्ये ज्याचा पर्याय आहे या ठिकाणी बघू शकता, ब जो आहे हा याचा पर्याय आहे. कारण पेरिसोना मुख्यत्वे करून याचा अर्थ म्हणला जातो मुखवटा. मग प्राचीन काळी नाटकातील पात्र जे होतील ते हा मुखवटा लावत आणि त्याच्यावरून हा काय झाला, शब्द रूढ झालेला आहे. हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता, म्हणजे क्रिएटिव्हिटी. याच्यात कोणता संबंध आहे? नेहमी सकारात्मक, नेहमी नकारात्मक, का कोणताही संबंध नाही, का सकारात्मक व पूर्णतः नाही? सकारात्मक पण पूर्णतः नाही. यापैकी कुठलं करेक्ट उत्तर आहे? तर बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता सकारात्मक पण पूर्ण नाही बरं का. कारण बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता म्हणजे सर्व सर्जनशील मुलं ही बुद्धिमान असू शकत नाहीत, पण सर्व बुद्धिमान मुलं ही सर्जनशील असतीलच असं नाही. म्हणजे दोन्हींचा थोडाफार काय आहे, एकमेकांबरोबर संबंध आहे. पण आपण असं म्हणू शकत नाही की दोघांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे, असं नाही. अन्वेषण पद्धती, ज्याला डिस्कव्हरी लर्निंग म्हणतो, त्याचे प्रणेते कोण होते बरं? जेरोम ब्रुनर होते, पियाजे होते, स्किनर होते का मग पॅव्लव होते? ब्रुनर हे याचं करेक्ट उत्तर आहे. आता मुलांनी स्वतः माहितीचं अन्वेषण करून किंवा माहिती शोधून ती शिकणं हा त्यांचा उद्देश होता आणि त्याच्यामुळं त्यांनी ही पद्धती काय केलेली आहे, रूढ केलेली आहे किंवा त्यांनी ही पद्धत अंमलात आणली. प्रबलीकरणचे 2 प्रकार कुठले? चांगले वाईट आहे, धनात्मक ऋणात्मक आहे, छोटं मोठं आहे का यापैकी नाही? मगाशी मी थोडक्यात बोलता म्हणाले होते बघा, धनात्मक आणि ऋणात्मक. म्हणजे बक्षीस देणं हे धनात्मक प्रबलीकरण आणि शिक्षा टाळणं हे ऋणात्मक प्रबलीकरण. त्याच्यामुळे याचा जो संबंध आहे तो काय असणार आहे, धनात्मक किंवा ऋणात्मक असा असू शकतो. चांगलं वाईट असं नसतं बरं का, धन किंवा ऋण असंच असतं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विकासाची दिशा कशी असते? तर विकासाची दिशा पायाकडून डोक्याकडे, डोक्याकडून पायाकडे का डावीकडून उजवीकडे का यापैकी नाही? डोक्याकडून पायाकडे असते, हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक आहे तो ब आहे. ठीक आहे. असं आहे ते म्हणजे शाळेत मुलांना मधल्या सुट्टीत खाऊ देणं हे कोणत्या सिद्धांताशी जोडलं जाऊ शकतं बरं का. आता हल्ली आपण पोषण आहार जे चालू केले की नाही ते मॉस्लो यांच्या गरजांचा सिद्धांत आहे, स्किनर यांचा आहे, कोहलर यांचा सिद्धांत आहे का पियाजे यांचा सिद्धांत आहे? सिद्धांताशी जोडलं गेलेलं आहे तर मॉस्लो यांच्या गरजांच्या सिद्धांताशी जोडलं गेलेलं आहे. कारण मॉस्लो यांच्या म्हणजे यांच्या गरजांचा सिद्धांत जो काही आहे याच्यामध्ये शारीरिक भूक जी काही आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत मुलं शिक्षणाकडे काय करू शकत नाहीत, लक्ष देऊ शकत नाहीत. हे मॉस्लो यांनी तेव्हाच सांगून ठेवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आधी पेटपूजा फिर काम दूजा ही पद्धत जी काय आहे ही पद्धत मॉस्लो यांनी या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेमध्ये आणलेली आहे. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बिने सायमन स्केलची सुधारित आवृत्ती कोणी काढली? टर्मन, स्टर्न, वॅक्सलर का गिल्फर्ड? टर्मन यांनी आणली बरं का. आता इथं टर्मन यांनी आणली, पण इथं अजून एक आहे ह्याच्यामध्ये स्टॅनफोर्ड बिने स्केल यांनी सुद्धा, म्हणजे यांनी जवळजवळ 1996 स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये टर्मन यांनी ही सुधारित आवृत्ती काढलेली आहे. हे थोडक्यात तुम्हाला माहिती पाहिजे. स्टॅनफोर्ड विद्यापीठ हे नावसुद्धा तुम्हाला चांगलंच लक्षात राहणं गरजेचं आहे. पुढचं हे अध्ययन पठार.
हां, ज्याला आपण लर्निंग प्लॅटू म्हणतो, तो कशामुळे निर्माण होतो बरं? कारण एका अवस्थेमध्ये आल्यानंतर पठार अवस्था होते बघा, म्हणजे मुलं तिथं मार्क जास्त पण होत नाहीत, कमी पण होत नाहीत, तिथं स्टक झालेले असतात. ही जी अवस्था असते की नाही, तिला अध्ययन पठार असं म्हणतात, म्हणजे लर्निंग प्लॅटू. तो कशामुळे तयार होतो? अतिसरावामुळे, थकाव किंवा रुचीचा अभाव, का खूप बुद्धिमत्ता असल्यामुळे, का मग आनंद झाल्यामुळे? यापैकी काय बरं याचं उत्तर असेल? तर याचं उत्तर आहे थकवा आणि रुचीचा अभाव. कारण एखादी गोष्ट आपण सतत परत परत करत राहिलो, म्हणजे एका सरळ रेषेतच, हो की नाही, तर त्याच्यामुळे ही पठारावस्था येऊ शकते बरं का. त्याच्यामध्ये नाविन्यता पाहिजे. रोज आपण तेच शिकतोय, पण ते नव्या पद्धतीने, किमान एक 2-3 दिवसातून किंवा आठवड्यातून वेगळे पण काहीतरी पाहिजे, तर ही आपण पठारावस्था टाळू शकतो. विशेष गरजा असणारी मुलं म्हणजे नेमकं काय? त्याच्यामध्ये कोण येतात? फक्त दिव्यांग येतात, फक्त हुशार येतात, दिव्यांग आणि प्रज्ञावान दोन्ही येतात, का मग गरीब मुलं येतात? आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की दिव्यांग आणि प्रज्ञावान मुलं ही दोघंसुद्धा या ठिकाणी विशेष गरजा असणारी मुलं आहेत बरं का. बऱ्याचदा आपण म्हणतो की ज्या मुलांच्या गरजा सामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असतात, अशांना विशेष गरजा असणारी मुलं असं म्हणतात. आणि जी हुशार असतात, खरोखर जी प्रज्ञावान मुलं होतं बघा, त्या मुलांच्याकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. वर्गामध्ये असं कोणीतरी असतंच की ज्याच्याकडे फार आपल्याला लक्ष द्यावं लागतं, किंवा ज्याच्याकडे फार अटेन्शन द्यावं लागतं, किंवा त्याला सतत काही ना काहीतरी वेगळं काम दिलं तर तो वर्गात शांत बसतो. म्हणून एक असं पण आहे बघा, म्हणजे आमच्या BEdच्या एका शिक्षकांनी, पुजारी सरांनी आम्हाला एक म्हणजे असं सांगितलं होतं की वर्गात समजा तुम्हाला एखादा मुलगा सतत जर त्रास देत असेल, किंवा तो जर वर्गाची शांतता सारखी भंग करतोय, पण तो बऱ्यापैकी हुशार आहे, तर अशा वेळेला त्याच मुलाला मॉनिटर करायचं. म्हणजे तो मुलगा काय करतो, किंवा ती विद्यार्थिनी काय करते, की सतत कामामध्ये गुंतल्यामुळं त्याचा आपल्याला वर्गाला किंवा त्याच्या स्वतःला सुद्धा काय होत नाही, अधोगतीचा त्रास होत नाही. पुढं आहे थॉर्नडाईक यांना काय म्हणून ओळखलं जातं? प्रथम शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ, प्रथम प्रायोगिक मानसशास्त्रज्ञ, प्रथम समाजशास्त्रज्ञ, का यापैकी नाही? थॉर्नडाईक यांना प्रथम शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जातं बरं का. कारण यांनी शिक्षणाबद्दलचं मानसशास्त्र, म्हणजे यांनी केलेल्या प्राण्यांवरचे जे प्रयोग आहेत ते शिक्षणामध्ये आजसुद्धा लागू केले, आणि म्हणून त्यांना हे नाव दिलं गेलं बरं का. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भाषिक विकासाचा लँग्वेज डेव्हलपमेंट सिद्धांत कुणी मांडला? नियॉम, चॉम्स्की, स्किनर, पियाजे, का मग या ठिकाणी ब्रुनर यांनी मांडले? यापैकी कोण उत्तर असेल बरोबर याचं? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की भाषिक विकासाचा सिद्धांत हा चॉम्स्की यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. कारण यांच्या मते मानवामध्ये भाषा शिकण्याची उपजत क्षमता जी आहे ती असते. म्हणून आपण बऱ्याचदा बघतो बघा, इंग्रजीचं का फिअर आहे मला माहीत नाही, कारण त्याचं कदाचित बर्डन जास्त आहे, अवघड आहे म्हणून आपण त्याचं थोतान मांडलेलं आहे. पण इतर जेव्हा भाषा आपण एखाद्या वेगळ्या भाषेच्या व्यक्तीच्या सान्निध्यात जातो, तेव्हा त्याच्याबरोबर राहून आपल्याला ती काय होते, भाषा आपण ती सहज शिकतो. म्हणजे हे जे स्किल आहे, ही जी गोष्ट आहे ती काय आहे, आपल्याकडे पूर्वीपासून आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे व्यक्तिमत्व मोजण्यासाठी TAT ही चाचणी कोणी विकसित केली? मेरी मॉर्गन यांनी, रॉर्शा यांनी, कॅटेल यांनी, का मग ऑलपोर्ट यांनी? याचं करेक्ट उत्तर जे आहे ते मरे मॉर्गन हे आहे. कारण यांच्या जे चित्र आहे, म्हणजे ह्याचे जे काही वेगवेगळे स्केचेस आहेत, त्याच्या चित्रावरून गोष्टी सांगायला लावून मानाचा जो काही कल आहे तो कल काय केला जातो, विद्यार्थ्याचा या ठिकाणी तपासला जातो. म्हणून ऑप्शन नंबर जो काही ए आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मतिमंद मुलांचा बुद्ध्यांक, मग त्यांचा बुद्ध्यांक 70पेक्षा कमी असतो, त्यांना शैक्षणिकदृष्ट्या मतिमंद वर्गात पाठवलं जातं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 70पेक्षा कमी हा त्याचा बुद्ध्यांक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा आहे तो म्हणजे ज्ञान आणि माहिती यामध्ये फरक नेमका काय असतो? दोन्ही एकच आहेत का माहितीचे आकलन झाल्यावर त्याचे ज्ञानात रूपांतर होते, का ज्ञान फक्त पुस्तकात असते आणि माहिती कायमस्वरूपी असते? या दोघांच्यात नेमका काय फरक आहे? तर माहितीचं आकलन झाल्यावर त्याचं ज्ञानात रूपांतर होते, हे लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी पर्याय ब जो काही आहे, माहितीचं जे एखाद्याचं आकलन होणे म्हणजे नेमकं काय, तर ती गोष्ट काय आहे हे समजणं, आणि ती समजून घेतल्यानंतर जेव्हा ती आपल्याला ॲक्च्युली कशी आहे ही कळते, तेव्हा त्याचं ज्ञानात रूपांतर होतं. त्याच्यानंतरचा पुढचा आहे अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी. बघा, आपल्याला खूप महत्त्वाचं आणि हेल्पफुल आहे म्हणजे गायडन्स होणार आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपलं अध्यापन जे आहे ते अधिक प्रभावी होण्यासाठी या ठिकाणी बघा, तुम्ही फक्त खडू आणि फळा, शैक्षणिक साधनं ज्याला ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हटलं जातं,
किंवा केवळ पाठ्यपुस्तकं का कडक शिस्त याच्या माध्यमातून तुम्ही इंटरेस्टिंग बनवू शकता किंवा आपलं प्रभावी बनवू शकता आपलं अध्यापन, तर याचं करेक्ट उत्तर आहे अगदी बरोबर. शैक्षणिक साधनं, मग दृकश्राव्य साधनं जी आहेत, पोस्टर्स जे आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त ज्ञानेंद्रियाचा मुलं ज्यावेळी ते वापर करतात शिकण्यासाठी, त्यावेळी ती संकल्पना अधिक लक्षात राहते. लक्षात घ्या. म्हणजे डोळे, कान, हात, त्वचा या सगळ्याचाही वापर आणि पार्टिसिपेशन विद्यार्थ्याचं, म्हणजे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग जेव्हा होतो त्यावेळी, म्हणजे त्या विशिष्ट प्रयोगामध्ये किंवा त्या कृतीमध्ये किंवा त्या ॲक्टिव्हिटीमध्ये, तेव्हा ते मुलाला छान लक्षात राहतं. पुढचं आहे त्यामध्ये बुद्धिमत्तेची संरचना. एकूण किती घटकांचा समावेश होतो? 120, 150, 180 का 100? सुधारित आवृत्तीनुसार मी सांगते बरं का. 180 हे तुम्ही ॲन्सर गृहीत धरू शकता, कारण गिल्फर्ड यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये सुमारे जवळजवळ त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा की 120पेक्षा जास्त घटक त्यांनी त्यांच्या सिद्धांताच्या सुरुवातीला मांडले होते, की म्हणजे हे आठवते का बघा तुम्हाला. आणि जे नंतर वाढवून सांगितले ते 180 आहेत, मग 80 आहेत. त्याच्यामुळं कन्फ्यूज होऊ नका 120मध्ये आणि 180मध्ये, कारण 180 हेच योग्य आहे. ही अवस्था पियाजे यांच्या मते मूर्त क्रिया कोणत्या म्हणजे वयाची ही कोणती अवस्था असते? 0 ते 2, 2 ते 7, 7 ते 12 का मग 12च्या पुढची अवस्था असते? तर यामध्ये तुम्ही बघू शकता 7 ते 12. 7 ते 12 हे आन्सर हे योग्य आहे. कारण जीन पियाजे यांच्या मते यांनी काय सांगितलेलं, या अवस्थेमध्ये बालक प्रत्यक्ष समोर असलेली जी म्हणजे वस्तू असते तिच्याच संदर्भामध्ये तार्किक विचार करू लागतं. बऱ्यापैकी ती वस्तू काय आहे किंवा काय असू शकते याबद्दल त्याला कळतं. क्रिएटिव्हिटी मोजण्यासाठी कोणती विचार प्रक्रिया आवश्यक आहे? अभिसारण आहे, अपसारी आहे, फक्त पाठांतर आहे का मग अनुकरण आहे? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता की अपसारी विचार हे त्याचं करेक्ट उत्तर या ठिकाणी बघायला मिळेल. कारण एकाच समस्येवरती अनेक वेगवेगळ्या दिशांनी विचार करून आपण नवीन उपाय शोधणं म्हणजेच अपसारी आहे, होय की नाही? म्हणजे यालाच क्रिएटिव्हिटी, याच्यातूनच काय दिसते आपल्याला? क्रिएटिव्हिटी दिसते. एखाद्या समस्येकडे, अडचणीकडे आपण जेव्हा वेगवेगळ्या अँगलनी बघतो आणि मग तसे उपाय पण शोधतो, त्याला अपसारी असं म्हटलं जातं. शिक्षक हा विद्यार्थ्याचा, आता पुढचा प्रश्न आहे, तर म्हणजे शिक्षक हा विद्यार्थ्याचा डॅश डॅश असावा, मित्र, मार्गदर्शक, वरील तत्वज्ञ का वरील सर्व? आता याचं जे करेक्ट उत्तर आहे ते काय आहे? शिक्षक हा विद्यार्थ्याचा मार्गदर्शक असावा, मित्र असावा, तत्वज्ञ असावा, तरच विचार प्रक्रिया शिक्षण ही जी काही प्रक्रिया आहे, म्हणजे अध्ययन ही जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये रुची निर्माण होणार आहे. आता त्या संदर्भातलाच प्रश्न आहे बघा, अध्ययन प्रक्रियेत रुची म्हणजे इंटरेस्ट वाढवण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? शिक्षा देणं आवश्यक आहे, प्रेरणा देणं आवश्यक आहे, भीती देणं आवश्यक आहे, खूप गृहपाठ देणं आवश्यक आहे? ऑब्व्हियसली प्रेरणा देणं, प्रबलन देणं त्यांना आवश्यक आहे, कारण प्रबलन दिल्यानंतर त्यांना जे काही ज्ञान आहे त्याबद्दल ज्ञान प्रक्रियेमध्ये किंवा अध्ययन प्रक्रियेमध्ये त्यांना आपोआपच रुची निर्माण होणार आहे. व्यक्तिमत्व मापनाची रोशाशाहीची जी काही डाग मगाशी मी सांगितली की नाही, तर ती कोणी शोधून काढली? हर्मन रोशा यांनी, फ्राईड यांनी, युंग यांनी का ऑलपॉट यांनी? तर याचं उत्तर या ठिकाणी बघायला मिळेल की रोशा, म्हणूनच त्यांच्या नावानीच ही ती जे काही डाग आहेत त्या शाहीचे डाग किंवा जी कृती आहे, कलाकृती आहे ती ओळखली जाते. त्याच्यानंतरचा पुढचा आहे स्वसंकल्पना. सेल्फ कन्सेप्ट म्हणजे काय? दुसऱ्याबद्दलचं मत, स्वतःबद्दलची जाणीव आणि मत, का फक्त बुद्धिमत्ता, का मग सामाजिक प्रतिष्ठा? आता याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय असेल बरं? की स्वसंकल्पना, म्हणजे ज्याला आपण सेल्फ कन्सेप्ट म्हणतो, ती नेमकी काय आहे? की स्वतःबद्दलची जाणीव आणि ते मत जे काही आहे ते नेमकं काय? मी कोण आहे? माझी क्षमता काय आहे? त्याबद्दल स्वतःच्या धारणेला म्हणजे स्वसंकल्पना या असं म्हटलं जातं. म्हणजे माझ्यातल्या क्षमता काय आहेत याची जाणीव होणं हे सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. संशोधन पद्धती, एक्सपेरिमेंटल मेथड ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यावरती परिणाम मोजले जातो त्यात चल म्हटलं जातं. स्वतंत्र चल म्हणतात, परतंत्र चल म्हणतात, नियंत्रित चल म्हणतात, का यापैकी नाही? बघा, यामध्ये परतंत्र चल हे याचं करेक्ट उत्तर आहे. कारण याच्यामध्ये ज्या घटकामध्ये आपण बदल करतो तो स्वतंत्र आहे आणि ज्याच्यावरती त्याचा परिणाम होतो तो आहे परतंत्र चल. लक्षात आलं? त्याच्यामुळे संशोधन पद्धतीमध्ये या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हे लक्षात घ्या आणि मला वाटतं हे तुम्हाला माहिती पण असेल. पुढचा आहे तो म्हणजे अध्ययन अक्षमता, म्हणजे अध्ययन अक्षमता, लर्निंग डिसेबिलिटी असलेल्या मुलांसाठी कोणता शब्द वापरला जातो? हे खूप महत्त्वाचं आहे बरं का, कारण लर्निंग डिसेबिलिटी, डिसेबल स्टुडंट्स ह्यामध्ये खूप फरक आहे. मतिमंद, स्लो लर्नर्स ज्याला आपण गतिमंद म्हणतो, त्याच्यानंतर डिस्लेक्स, अध्ययन अक्षम, का मग अपंग? मग याचं जे करेक्ट उत्तर आहे ते कोणतं आहे?
तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की अध्ययन अक्षम, ज्याला आपण डिस्लेक्सिक म्हणतो, म्हणजे बुद्धिमत्ता सामान्य असून सुद्धा वाचायला, लिहायला किंवा गणित करायला अडचण येते, ती म्हणजे अध्ययन अक्षमता. ह्याच्यामध्ये ही मुलं सामान्य मुलांसारखीच वाढतात बरं का, पण त्या मुलांची लर्निंग एबिलिटी जी असते ती अक्षमच असते, म्हणजे ती कमी असते. शिक्षणाचे मुख्य ध्येय काय असावे? फक्त नोकरी मिळवणं, पदवी मिळवणं, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं का माहिती पाठ करणं? खूप स्वाभाविक आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आपल्या शिक्षणाचं काय असलं पाहिजे? मुख्य ध्येय असलं पाहिजे. सामाजिक अध्ययन उपपत्ती बांदुरा यांनी कोणत्या घटकावर म्हणजे कोणत्या घटकावर याच्यामध्ये भर दिलाय? निरीक्षणावर, शिक्षेवरती, सरावावरती का अनुवंशावरती या ठिकाणी भर दिलेला आहे? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बांदुरा यांनी जी संकल्पना मांडलेली आहे अध्ययन उपपत्तीची, त्याच्यामध्ये त्यांनी तुम्ही अभ्यास केलाच नाही की निरीक्षण, ऑब्झर्वेशन, म्हणजे मुलं इतरांचं निरीक्षण करतात, होय की नाही? मग ते आपले शिक्षक असू देत किंवा आपले मित्र असू देत, यांचं निरीक्षण करणं आणि मग त्यांचं ते अनुकरण करणं, या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. त्याच्यानंतर मानसिक वय, मेंटल एज किंवा शारीरिक वय समान असल्यास तो विद्यार्थी कसा असतो? प्रज्ञावान असतो, मतिमंद असतो, सामान्य असतो का प्रतिभावान असतो? बघा, सामान्य. सामान्य हे त्याचं उत्तर असणार आहे. का? कारण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जेव्हा मुलाचं शारीरिक वय हां किंवा मानसिक वय हे दोन्ही सुद्धा एक आहेत, तर अशा वेळी ते सामान्यच असणार आहे. आणि मानसिक वय हे कमी आहे, पण शारीरिक वय मात्र जास्त आहे, म्हणजे समज कमी आहे. अशा वेळी ते मतिमंद येणार आहे. एखाद्या वेळेस जे मूल जे काही आहे ते मानसिक वय जास्त आहे, म्हणजे अगदी ते दुसरीत असताना 5वीची गणितं सोडवतं, तर त्याला प्रज्ञावान असं आपण म्हणू शकतो. आणि ते त्याचबरोबर इतर ॲक्टिव्हिटीसुद्धा करतो. शाळेतल्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर ॲक्टिव्हिटीमध्ये पण आहे आणि शारीरिकदृष्ट्या त्या मानानं त्याचं वय कमी आहे, तर त्याला प्रतिभावान असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे समूह बुद्धिमत्ता चाचणी, ज्याला आपण ग्रुप इंटेलिजन्स टेस्ट म्हणतो, ती प्रथम कधी वापरली गेली? पहिल्या महायुद्धात, दुसऱ्या महायुद्धात, 18व्या शतकात का 1950 साली? बघा, समूहच बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ती पहिल्या महायुद्धामध्ये वापरली. सैनिकांची निवड करण्यासाठी आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा या 2 चाचण्या अमेरिकेमध्ये वापरल्या गेल्या, हे लक्षात घ्या. आणि तिथून याची सुरुवात झाली या चाचणीची. स्मृती वाढवण्यासाठी कोणती पद्धत चांगली आहे? बघा, बऱ्याच पालक सुद्धा आपल्याकडे येतात की मेमरी पॉवर कमी आहे किंवा जास्त लक्षात राहत नाही वाचलेलं. अशा वेळेस त्यांना काय सल्ला देऊ शकता तुम्ही? किंवा ॲन्सर क्वेश्चन आलं तर तुम्ही काय देऊ शकता? स्मृती वाढवण्यासाठी बघा, वारंवार पाठांतर आहे, समजून घेऊन अर्थपूर्ण अध्ययन आहे, रात्रभर जागरण आहे का मग भीती बाळगणे आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर तुम्ही देऊ शकता की समजून घेऊन अर्थपूर्ण अध्ययन. एखादी संकल्पना जेव्हा एखाद्या गोष्टीचं पाठांतर नुसतं करून भागणार नाही, तर ती संकल्पना नेमकी काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याबद्दलचं अर्थपूर्ण अध्ययन म्हणजे त्याच्या संदर्भातले इतर त्या क्वेश्चन संदर्भातले किंवा त्या पॉईंटच्या संदर्भातले इतर जे संदर्भ आहेत ते जेव्हा आपण लक्षात घेतो, त्याचा जेव्हा अभ्यास करतो, तेव्हाच ते स्मृती वाढवण्यासाठी मदत करतं किंवा ते उपयोगी पडतं. सर्वसमावेशक शिक्षण कोणासाठी असतं? फक्त ग्रामीण मुलांसाठी, फक्त शहरी मुलांसाठी का सर्व प्रकारच्या मुलांसाठी, म्हणजे भेदभाव विरहित का मग श्रीमंतांसाठी? ऑब्व्हियसली याचं उत्तर काय आहे? सर्व प्रकारच्या मुलांसाठी भेदभावरहित जे काही शिक्षण आहे त्याला सर्वसमावेशक शिक्षण असं म्हटलं जातं. व्यक्तिमत्वाचा कोणता घटक नैतिकतेवरती आधारित असतो? इदमवरती, अहमवरती, पराहावरती, त्याला आपण सुपर इगो म्हणतो का मग यापैकी नाही? कोणता घटक नैतिकतेवरती आधारित आहे? तर याच्यामध्ये पराहावरती हे याचं करेक्ट उत्तर आहे. त्याला आपण सुपर इगो म्हणतो. म्हणजे फ्राईड यांच्या मते पराह हा आपला विवेक किंवा नैतिकता जी काय असते ती अवलंबून असते आणि त्याला योग्य अयोग्य ही ठरवायला काय केली जाते? मदत केली जाते. त्याच्यानंतरचा आहे अध्यापन कौशल्याचा, म्हणजे टीचिंग स्किल जे आहे त्याचा विकास करण्यासाठी कोणती पद्धती वापरली जाते? व्याख्यान, सूक्ष्म अध्यापन, फक्त वाचन का मग क्रीडा पद्धती? यापैकी कुठली पद्धत आपल्या अध्यापन कौशल्याचा विकास करण्यासाठी म्हणून वापरली जाते? बघा बरं, BEd आणि DED आपण सगळ्यांनी मिळून केलेले आहे. त्याचं उत्तर आहे सूक्ष्म अध्यापन. कारण आपल्या ज्या काही वेगवेगळ्या मेथड्स असतात की नाही, म्हणजे आपण जे काही वेगवेगळे टीचिंग्स घेतो, प्रकार घेतो, त्याच्यामध्ये सूक्ष्म अध्यापन हे पहिलं अध्यापन आपलं असतं, तर त्याच्यातून आपण शिकतो. मानसशास्त्र हे विज्ञानाच्या कोणत्या प्रकारचे अंग आहे? नैसर्गिक, सामाजिक वर्तनाचे विज्ञान, भौतिक विज्ञान का मग यापैकी नाही? यामध्ये सामाजिक आणि वर्तनाचं विज्ञान म्हणजे मानसशास्त्र आहे. त्याच्यानंतरचा सगळ्यात शेवटचा
प्रश्न म्हणजे शिक्षक म्हणून काम करताना सर्वात मोठी उपलब्धी कोणती? पगार वाढवणं, विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवणं, सुट्ट्या मिळवणं का मोठी शाळा मिळणं? त्याचं उत्तर आहे ऑब्व्हियसली सर्वजणच या ठिकाणी. आपण हल्ली म्हणतो की एक शिक्षण क्षेत्राबद्दलचं शिक्षकांबद्दलचं मत असं आहे की या ठिकाणी पगार खूप असतो, पण आपल्यालाच माहिती आहे की आपली कामं काय असतात. तर विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवणं ही एकमेव गोष्ट, हे एकमेव यज्ञ आपलं असतं आपल्या या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि त्या यज्ञाच्या तयारीला तुम्ही सगळेजण लागलेला आहात. आय होप की तुम्हाला